LBW साठी सँडीजी पालकर याने तो चेक केला. धन्यवाद. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. घोटगाव कामगार क्षेत्राशी संलग्न असणारे कामगार नेते IGPL कंपनीचे सन्माननीय जनरल सेक्रेटरी आदरणीय श्री BM पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. BM पाटील साहेब यावं आपण व्यासपीठावर. आपला आम्ही राजाराणी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ घोट बालादादा धुमाल मित्र परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आहे. चला गणेशदादा पाटील आपल्या इथे आगमन झालेलं आहे आणि IGPL एम्प्लॉईज युनियन मेंबर्स आदरणीय अध्यक्ष आदरणीय गणेश आत्माराम पाटील यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि सन्माननीय अशोकदादा निगुगर IGPL कंपनीचे जे लीडर आहेत मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला राजेशदादा पाटील या आपले मनपूर्वक स्वागत आहे. शिवडनचे समाजसेवक पृथ्वीराज पाटील दादांचं आगमन झाले. मी पृथ्वीराज पाटील दादांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद. ट्वेल्थ मैन कंपल्सरी इन कॉमेंट्री बॉक्स. टीम चिंचोली को 2 रनों की पेनल्टी पहले से लग चुकी है. 12th मैन कंपल्सरी है. थैंक यू सो मच. मैच की शुरुआत करते हैं. फाइनल डे ग्रामस्थ मंडल चषक 2025 का डबल धमाका इस बार, क्योंकि ये घोट गांव की टूर्नामेंट मुझे लग रहा है ऐसी बनी कि 2 साल में ये 3 टूर्नामेंट रखने वाली है. ये रिकॉर्ड होगा क्योंकि इसी साल पिछले साल घोट ने नाइट रजनी रखी थी राजारानी चषक. अब इस साल दिसंबर के एंडिंग में डे टूर्नामेंट है और 2026 में वापस नाइट टूर्नामेंट इसी मैदान पर है. ये ताकत है घोट टीम की. राजा रानी पिछले साल अत्युत्तम फॉर्म में थी, इस साल भी अच्छा खेल रहा. सुनील सालुंके कैप्टन है इस टीम के. पप्पू होंगे, रुपेश, ऐसे कई धुरंधर घोट टीम में शामिल है और आज वो खेलेंगे इस मैदान पर. इथे व्यासपीठावर ज्या मान्यवरांचं प्रवीण आताच आगमन झालेलं आहे. IGPL कंपनीचे बघा कामगार क्षेत्राशी संलग्न आणि निगडीत असणारे सन्माननीय गणेश पाटील साहेब यांच्या वतीने जे IGPL कंपनीचे अध्यक्ष आहेत कामगार क्षेत्रातील, त्यांच्या वतीने या स्पर्धेला 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे आणि त्यांच्या समवेत आलेले आदरणीय अशोकदादा निगुगर IGPL कंपनीतील लीडर आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 3,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य ते प्राप्त झालं. आपलं आम्ही राजाराणी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ घोट यांच्या वतीने स्वागत करत आहोत. सर्वेश पाटील यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बघा स्टाइलिश व्यक्तिमत्व स्वागत आहे. थैंक यू. मैच की तरफ चलते हैं. आज का दूसरा महामुकाबला एक तरफ है कल्याण डोंबिवली की शेडोन और उनके खिलाफ है महालुंगी यानी चिंचोली टीम यहाँ पर गेंद बल्लेबाजी करेगी. मैच ऑन ग्रीन सिग्नल. चलिए अंपायर बहुत ज्यादा वक्त गया. फाइनल है आज 3 मुकाबले एक्स्ट्रा है, 2 सेमीफाइनल और 1 फाइनल, यानी आज 10 मुकाबले पूरे करने. तर दरम्यान कुमार दादा पाटील या स्पर्धेचे आयोजक आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. तेही स्टायलिश आहेत. घोटगावमध्ये भरपूर स्टायलिश व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. पहली यॉक करने की कोशिश थी, ड्राइव ऑन साइड में किया हल्के हाथों से. चिंचोली टीम का खाता खोलता हुआ 1 रनों के साथ जय श्री राम चिंचोली टीम बल्लेबाजी कर रहे हैं. उनके खिलाफ है स्कायरा 11 शिवडन बी आकाश शेठ पाटिल. इनका जिक्र करता हूँ. स्कायरा जब भी नाम आता है एक बड़े पैकर है और उनका नया ढाबा भी शुरू हो चुका है. मामा भांजे, बहुत सारी शुभकामनाएं. विकेट हैट्रिक के लिए पृथ्वीराज शेठ पाटिल इनकी ओर से 3,000 गेंदबाजों को दिए जाएंगे. बोला तैयार. ऑन साइड में फील्डर है पीछे, मात्र सिंगल मिलेगा. पावर प्ले की ओवर है. बढ़िया गेंदबाजी करते हुए तन्मय, जिस अंदाज में वो गेंदबाजी कर रहे हैं लय में है. अहम भूमिका उनकी गेंदबाजी की. और पहली गेंदबाजी करना आसान नहीं है टेनिस बॉल में, क्योंकि आज का क्रिकेट बल्लेबाजों के पक्ष में ज्यादा है. मार रहे बल्लेबाज छक्कों पे छक्के. ओ कमाल की ट्राई थी ये मिड ऑन पर. कैच छूटा लेकिन वो जो जज्बा था ना फील्डिंग का लाजवाब था. आप देखिए चीन की दीवार
वॉल ऑफ चाइना जिसे कहते हैं, वो दीवार बन के और फील्डर खड़ा था 63 नंबर के जर्सी। कभी कभी एक हाथ से ये कैचेस मिलते भी फील्डर को। 3 सिंगल 3 गेंदों पर अच्छी गेंदबाजी पावर प्ले में। 5 ओवर का मैच है, ये गेंदबाज 2 ओवर कर सकता है। हितेन टैप किया है, गैप से निकाला है, पॉइंट गली के बीच में गेंद डीप बैक वो पॉइंट पे निकली, सीमा पार आता हुआ पहला चौका। स्क्वायर कट डीप बैक को पॉइंट 4 रनों के लिए 7 पे 0। पावर प्ले में बड़े स्ट्रोक चाहिए। पहला तो आ गया हितेन के बल्ले से। ओ ये कमाल की कैच है। इससे पहले मैंने कहा ये चीन की दीवार है, द वॉल ऑफ चाइना ये फील्डर है। फिर से लाजवाब कैच और ये डिजर्व करता है बेस्ट फील्डर की ट्रॉफी। कमाल की कैच लपके, मानस इनका नाम है। ऐसे फील्डर चाहिए प्लेइंग 11 में। बहुत सारे फील्डर होते हैं हर गांव में, आप देखिए 11 नहीं होते, 110 होते लड़के जो क्रिकेट प्रैक्टिस करते हैं। लेकिन 110 में से योगेश सर 11 लोगों को मौका मिलता है। ये फील्डिंग डिजर्व करती है कि वो प्लेइंग 11 में खेले। मानस बहुत बढ़िया फील्डिंग है। इससे पहले कैच छूटा था मुश्किल, लेकिन मानस ने इस बार पकड़ा है। देखिए शॉट कन्वर्ट किया बैकवर्ड स्क्वायर लेग के नज़दीक शॉट में, और ये बेहतरीन कैच। मानस पहले ही तैयार थे। 5वें गेंद पे हितेन आउट हुए। 7 पे 1 सिरा में चिंचोली टीम को लगता हुआ पहला झटका। आखिरी गेंद बची है। रोहित आएंगे स्ट्राइक एंड पर। रायगढ़ के रूल से स्ट्राइक रोटेट नहीं होती कैच आउट पे, लेकिन अब जब ठाणे में जाते हैं तो वहां पर थोड़ा सा अलग है। लेकिन वहां पर भी बदलाव किया गया, वहां पर भी स्ट्राइक रोटेट नहीं है। आखिरी बॉल फुल टॉस थी रोहित, ये मौका था कि आप पावर प्ले में खेल रहे हैं, आपको पूरी जगह खाली है, शायद उनको मारना था बड़ा स्ट्रोक, लेकिन आखिरी गेंद पे आए 0। 7 रन आए तन्मय के 1 ओवर में, 1 विकेट मिला है। बहुत बढ़िया गेंदबाजी। महागुरु हमारे गुरु द्रोणाचार्य हमारे साथ जुड़े, थोड़ी सी मेहमान नवाजी भी करेंगे। बहुत बिजी शेड्यूल है उनका, लेकिन महागुरु आप बिजी शेड्यूल में भी टाइम निकालते हो राजा रानी ट्रॉफी के लिए। इसी मैदान पर नाइट टूर्नामेंट भी होगी, और हमारे आधार स्तंभ जिन्होंने राजा रानी ये ट्रॉफी बनाई और उनके 2 सुपुत्र और सुकन्या का नाम है राजा रानी, वो हमारे शख्सियत बाला दादा धुमाल का यहाँ पर आगमन होता हुआ उनका मनपूर्वक हार्दिक स्वागत है। राजा राणी ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी घोडचे दमदार ऑर्गनायझर आणि राजा राणी खऱ्या अर्थाने बघा, राजा त्यांचा सुपुत्र, राणी त्यांची सुकन्या, या नावाने राजा राणी क्रिकेट संघ आज रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धेत खऱ्या अर्थाने सुनील सालुंके यांचा संघ खेळत असतो, आणि ती ओळख आमच्या बालादादा धुमाल यांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे। त्यांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक स्वागत आहे। ऑन स्क्रीन पर आप देख सकते हैं बालादादा धुमाल को, उनका ये शामियाना है और काफ़ी लोग उनको प्यार करते हैं। आप देखिए इस टूर्नामेंट्स में मैं हमेशा देखता हूँ कि शुभम बिल्डर्स एंड डेवलपर्स की ओर से पहला इनाम होता है। मतलब एक ज़माने में ये टूर्नामेंट का इनाम 5 लाख भी हो गया ना, तो मुझे लगता है 5 लाख वो शुभम बिल्डर्स देंगे, जैसे इस साल भी 1 लाख दिए। साथ में कुमार दादा पाटिल भी मौजूद है हमारे, एक मास्टरमाइंड प्लेयर में कुमार पाटिल को देखता हुआ हमेशा। स्टाइलिश भी है, गेम चेंजर है कुमार पाटिल, हमेशा वो काम उन्होंने किया है टेनिस बॉल विश्व में। बोलो तो यार, हल्की सी लेमन कट, फुल टॉस थी, लेमन कट के सहारे डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर आता हुआ दूसरा चौका। लेमन कट में चौका। 11 पे 1, 3 1 के स्कोरबोर्ड पे 5 1 के दिख रहे। 1.1 तेजस मात्रे। ओ तेजस की खराब गेंदबाजी चल रही है फिलहाल। ओ 100 कैच, मानो पेड़ से एप्पल तोड़ा उन्होंने। कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द टूर्नामेंट। कितनी बढ़िया फील्डिंग है शिवडन बर्ग की। आप इससे पहले मानस को देखा, और ये फील्डर मंथन पाटिल है भाई। मानस मंथन ये जादूगर लग रहे दोनों भी। ये देखिए हवा में गेंद थी, नीरज ने स्ट्रोक खेला, लॉग ऑन पे गेंद गई और एक हाथ से फेविकॉल कैच। बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट।
बाउंड्री चेक कर रहे हैं फिलहाल बैटिंग टीम की ओर से, उन्हें डाउट है। आइए चेक करते हैं, सुनील जी सालुंके हमारे आयोजक कमेटी से वो चेक करेंगे। मंथन पाटिल, बहुत बढ़िया फील्डिंग है उनकी। मानस इससे पहले आपको देखने मिले, 2 कैच लाजवाब रहे आज के दिन में और देखने लायक रहे दोनों, खूबसूरत एफर्ट बहुत बढ़िया है। इट्स आउट OUT। हवा में गेंद थी, जंप लगाई फील्डर मंथन पाटिल ने लॉग ऑन पे और बढ़िया कैच है, वो सेफ है। 11 पे 2। चिंचोली को ज्यादा मेहनत करनी चाहिए। चिंचोली को पहले से 2 रनों की पेनल्टी है, 50 के ऊपर इनको पहुंचना पड़ेगा आज मुकाबले में। ओ हल्की सी ये दरार रही गेंद और बल्ले के बीच में, एक और शून्य आता हुआ। तेजस मात्रे पहली गेंद पे चौका खाया, उसके बाद तक वापसी की गेंदबाज ने। मुझे लगा कि यहाँ पे बड़ी मार लगेगी गेंदबाज को चौका लगने के बाद, ये कमबैक है गेंदबाज का। उम्मीद पे दुनिया कायम है, उम्मीद जगाने वाला ये गेंदबाज है। धीमी गति की बॉल, एक और डॉट गेंद, 3 गेंदे लगातार डॉट निकले यहाँ पर। 3-0। सन्माननीय इथे संतोष भोईर यांचं आगमन होत आहे आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्वर्गीय कैलाश गोंधली यांची अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांचे सुपुत्र श्री तानाजी शेठ गोंधली यांच्या वतीने सामनावीर हे गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहे। त्यांचं आगमन मनपूर्वक स्वागत आहे। 3 गेंदे डॉट, फुल टॉस गेंदे 3 आई, लेकिन चिंचोली ने एक भी छक्का नहीं मारा उस तीनों गेंदों पर। सिंगल मिले तीनों फुल टॉस पे। स्कोरबोर्ड पे रन यहाँ पर 12, 5 गेंदों पे 5 रन आए। एक चौका लगने के बावजूद तेजस पात्रे बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। आखिरी गेंद P2, जय श्री राम चिंचोली के बल्लेबाज रोहित है स्ट्राइक पर। खामोश है मैच। चलिए रिवर्स स्वीट एंड स्विच, परफेक्ट शॉट, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर आता हुआ ये तीसरा चौका। 2 ओवर का खेल समाप्त है। टीम का टोटल 16, 2 विकेट चिंचोली। मास्टर आई एकविरा साऊंड सिस्टीम चिंद्रण आपण पाहतो। आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स संदेश शेलके सुकापूर यांनी पूर्णतः व्यासपीठ इथे बघा कव्हर केलेलं आहे लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून। समोर आम्ही इथे पाहतो व्यासपीठावर IGPL कंपनीतील कामगार युनियन जनरल सेक्रेटरी आदरणीय BM पाटील साहेब घोट, त्यांच्या समवेत IGPL युनियनचे लीडर आदरणीय अशोक निगुकर, IGPL कंपनी युनियन अध्यक्ष आदरणीय श्री गणेश पाटील साहेब, प्रकाश शेठ पाटील, आमचे सर्वेश शेठ पाटील, मोतीराम पाटील, त्यानंतर संतोष भोईर आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला सामनावीर एक गौरवचिन्ह प्राप्त झालेलं आहे ते सन्माननीय तानाजी शेठ गोंधली यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांना पूर्णतः इथे कव्हर करण्यात आलेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। सन्माननीय वैभव शेठ भोईर यांचं आगमन झालेलं आहे। राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार गौरवचिन्ह त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत। आपलं स्वागत आहे। तीसरे ओवर शुरू, पहली वाइट बॉल, 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। पिकअप शॉट संजय और रोहित के बल्ले से आने चाहिए। बड़े स्ट्रोक की आवश्यकता है। पावर प्ले समाप्त हुआ। ये बड़े स्ट्रोक आएंगे तो 70 के नजदीक पहुंच सकती है टीम। चिंचोली को आवश्यकता है बड़े टारगेट की। और कमाल की गेंदबाजी है मानस, यही थे बेस्ट फील्डर जो मैंने कहा था, कैच लपकने वाले शॉर्ट स्क्वायर लेग पे। फील्डिंग भी अच्छी है, बॉलिंग भी थोड़ी उनकी अच्छी है। देखिए उनकी हाइट जो है ना, बाउंस अच्छे डाल रहे, मतलब परफॉर्म डिलीवरी गेंद डाली अभी उन्होंने। 17 पे 2। इस बार दूसरी वाइड बॉल की ये गेंदबाज ने। 8 गेंदों की ये लंबे ओवर करेंगे। टेनिस क्रिकेट काफी आगे बढ़ चुका है। आप देखिए खिलाड़ी करियर के तौर पे अब इसे देख रहे। KPC ट्रॉफी में आपने देखा एक खिलाड़ी ने 1,30,000 रुपए जीते। मानकोली को हराया सूरज पाटिल वाघेलीवाड़ा। 10 मिनट में 1,30,000 जीतना, ये दिखाता है कि टेनिस क्रिकेट का स्टैंडर्ड क्या है। 10 मिनट वो बंदा खेला विकेटों पे, 1,30,000 मिले उन्हें। वही 1,30,000 कमाने के लिए एक आम इंसान को पूरा साल घिसना पड़ता है MIDC में।
लेकिन क्रिकेट में वो 10 फीट में उन्होंने 1,30,000 कमाए। ये दिखाता है कि क्रिकेट का स्टैंडर्ड कितना बड़ा बन चुका है, आगे बढ़ चुका है। आपको मेहनत करनी चाहिए। देखिए क्रिकेटर बनने वाले सपने बहुत देख रहे हैं, लेकिन बनते कुछ चुनिंदा है, क्योंकि वो सेक्रीफाइस करना पड़ता है। आपको फैमिली से दूर रहना पड़ता है, दिन रात खेलना पड़ता है। आप देखिए जो बड़े बल्लेबाज है, भावेश पवार और केतन मात्रे, ज्यादा घर नहीं जाते। और शॉट ऑफ द डे स्कूप किया है दिलशान स्टाइल में, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर आता हुआ संजय के बल्ले से चौका। मेहमान आ रहे, मेहमानों की स्वागत होता हुआ आतिशबाजी के साथ। राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने बघा फटाक्यांची आतषबाजी होते। व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने जल्लोष मध्ये इथे स्वागत केलं जात आहे। 3 गेंदों पे लगातार 2 चौके। बहुत बढ़िया बल्लेबाजी करे संजय शेलके। क्रॉस बैट में स्क्वायर कट करने की यहाँ पे कोशिश थी, लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद यहाँ पर आती हुई 4 गेंदों पे 26, 2 विकेटों के नुकसान पर रोहित के साथ संजय बल्लेबाजी कर रहे। 10 गेंद दिए 4 गेंदों पर। ग्रामस्थ मंडल चषक घोट का ये शामियाना, या आलीशान आयोजन, फाइनल डे। और बढ़िया स्ट्रोक के ग्लांस किया, लेग ग्लांस, और ये गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर आता हुआ एक और फैब 4, 4 रन। महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे, त्यांचं राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आम्ही इथे स्वागत करत आहोत। 3 चौके संजय शेलके, क्लीन बोल्ड। 3 ओवर का एक खेल समाप्त है। तूफान शांत हुआ, 13 रन बना के संजय आउट हुए। 30 पे 3, 10 का रन रेट। टीम जय श्री राम चिंचोली। इथे काही क्षणातच बघा फटाक्यांची आतषबाजी होईल। मान्यवरांचं आगमन इथे काही क्षणातच होणार आहे। पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय श्री ज्ञानेश्वर पाटील साहेबांचे इथे आगमन होईल, त्यांचं मनपूर्वक स्वागत। चिंचवली क्रिकेट संघाचा जर विचार केला तर आमचे समालोचक मित्र आकाश शेलके यांना आम्ही इथे पाहतो। नाईट स्पर्धेची दमदार ऑर्गनायझर टीम आहे। रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिंचवली यांच्या वतीने संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। स्कोरबोर्ड पे 30 रन, 3 विकेटों के नुकसान पर जय श्री राम चिंचोली बल्लेबाजी करे। 2 ओवर का खेल मात्र बचा है। मालिकावीर बाइक ऑन स्क्रीन पर देखने मिल रही है। आज किसी एक खिलाड़ी को ये मालिकावीर बाइक मिलेगी। आज फाइनल डे है, मंगलवार के दिन ये कमाल के बुधवार को ये मुकाबले देखने मिल रहे हैं। और एक लकी खिलाड़ी आज बाइकरमैन बनेगा। एक नया खिलाड़ी जब बाइकरमैन बनता है तो बहुत ही खुशी उसके चेहरे पे होती है। चलिए 12 गेंद बचे, मात्र 30 रन, 10 का रन रेट फिलहाल शुरू है। ग्रामस्थ मंडल चषक घोट में आज का ये दूसरा मैच टाइम अलर्ट होगा, आज ध्यान रखें। 11:30 बज के आज फाइनल 10 मुकाबले खेलने।
अभी 11:30 बजे यानी 6 बजे से पहले फाइनल समाप्त करनी है। टाइम अलर्ट, रोहित स्ट्राइक एंड पर, अमोल नॉन स्ट्राइक एंड पर गेंदबाजी के लिए दूसरा स्पेल। तेजस मात्रे मिस टाइमिंग, हवा में खुद विकेट कीपर और लपक लिया कैच। चौथा विकेट गिरा है चिंचौली का। रोहित की पारी समाप्त 30 रनों पर। संजय शेलके टीम का मसीहा बना था, एक और मसीहा चाहिए टीम चिंचोली को। कुणाल को उस नजर से देख रहे अभी, कुणाल शेलके। एक लंबी पारी चाहिए चिंचोली को मैदान में। ओ बढ़िया स्ट्रोक है बैट के स्लॉट में और गई प्लॉट में, मिडल ऑफ द बैट, लॉग ऑन बाउंड्री के बाहर आता हुआ छक्का। पाटील घोट यांच्या वतीने राजा राणी क्रिकेट संघ आयोजित ग्रामस्थ मंडल घोट चषक क्रिकेट स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य केल्याबद्दल अजयदादा पाटील आपला आम्ही राजा राणी क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत। कुणाल शेलके मिडल ऑफ द बैट, गेंद को फेंक दिया लॉग ऑन बाउंड्री के बाहर, मच नीडेड 6। चिंचोली को आवश्यकता थी ये बड़े छक्के की। धीमी गति की बॉल, ये पहला गेंदबाज है शुडनबर्ग का जो 2 ओवर कर रहा है और कमाल का गेंदबाज है, मास्टरमाइंड। पहले ओवर में भी इन्होंने कम से कम 7 रन दिए थे और 1 विकेट, 9 रन दिए थे और 1 विकेट लिया था। बहुत बढ़िया गेंदबाजी। तेजस दूसरा स्पेल कर रहे हैं। ओवर नंबर 4 शुरू है, पहला 17 36 पे 4। सभी मुकाबले 5 ओवर के हैं आज। पूरी टीम को खेलने का मौका मिलेगा। 30 गेंदों का ये तामझाम। और कमाल का ये स्ट्रोक है भाई, क्या बल्ला घूम रहा है इनका, बैलने का फ्लो देखिए, एग्जीक्यूशन और शॉट ऑफ द डे। आज जो स्ट्रोक मार रहे बल्लेबाज वो बड़े कमाल के, क्योंकि रिवर्स में भी मार रहे, सीधे बल्ले से लेग ग्लांस पे छक्के आ रहे। और ये देखिए टप्पा गिरी गेंद, और देखिए थोड़ा सा मुझे लगा कि वो नो लुक शॉट का इस्तेमाल किया उन्होंने। और यहाँ पे सवाल चल रहा है कि तन्मय मात्रे ने अच्छे ओवर की थी शुडनबर्ग से, पहले ओवर 7 दिए थे। तेजस मात्रे ने दूसरे ओवर 9 दिए थे, तो तन्मय को गेंदबाजी देनी चाहिए तेजस को, ये चर्चा थी उनकी। लेकिन तन्मय की वो गेंदबाजी थोड़ी आज अट्रैक्टिव रही, तेजस को गेंदबाजी मिली। चलिए क्रिकेट है, यहाँ पे देख सकते कॉमेंट्री बॉक्स 42 लॉस ऑफ 4 रोहन हमारे साथ जुड़े, और आई इक्वल इवेंट करण जुड़े। 44,000 सब्सक्राइब है। शिवडोन के दर्शक देख रहे हैं। शिवडोन में भी 3-4 जनवरी को स्कायरा चषक आएगा आकाश पाटिल के द्वारा, उनको शुभेच्छा। रोहन से हमारी थोड़ी बातचीत हुई थी, लेकिन शायद हमारा शेड्यूल उड़न प्रीमियर लीग के लिए बिजी है, लेकिन योगेश मडवी सर वहाँ पे ज़रूर कोशिश करेंगे। 42 लॉस ऑफ 4, 2 गेंद बची आहे। चला चेंडू लवकर द्या, पंच दुसरा चेंडू वापरा, आज फायनल आहे, टाइम आपल्याकडे कमी आहे, प्लीज वेल कमी आहे आपल्याकडे। 42 पे 4 विकेट यहाँ पर गिरे। आईकुरला इवेंट को आप सब्सक्राइब करिए, क्योंकि चिरले नाइट यही टेलीकास्ट कर रही है जो आज रात से शुरू होगी। चिरले नाइट का सभी को इंतज़ार था। ये बड़ी टूर्नामेंट को कवर करने वाली टेलीकास्ट है। आने वाले दिनों में, आने वाले रातों में कई टूर्नामेंट कवर करेगी। और मैंने शुरुआत में कहा था कि ये जो वेबसाइट बनाने वाला बंदा है सुकापुर से, संदेश शेलके, जिसकी वैल्यू 0 थी 5 साल पहले, स्कोरिंग करता था ये बंदा, और देखिए उसने वो लाइव टेलीकास्ट बनाया। हमने देखा है हमारे साथ होते स्कोरिंग करते हुए, और हमें गर्व है संदेश शेलके आप पे कि आज सबके ज़ुबान पे आपका नाम है। हमें संदेश शेलके की वेबसाइट चाहिए, आई इक्वल इवेंट, क्योंकि उनकी क्लियरिटी और क्वालिटी बोलती है। धीमी गति की बॉल है। चलिए टाइमिंग अच्छा रहा, लेकिन जिस दिशा में गेंद गई है लॉन्ग स्टॉप वो बिल्कुल सही है। चलिए भाई चर्चा है, 2 रन तो मुकम्मल किए यहाँ पे। 2 के साथ टीम का टोटल है 444, 4 विकेटों के नुकसान पर 3 चौबे। इस ओवर में 2 छक्के लगे। आखिरी गेंद है,
डगआउट में शांत रही है। 14 गए 5 गेंदों पर और इस गेंदबाज ने दूसरा स्पेल कर रहे 23 दिए 2 विकेट। आखिरी गेंद है, बहुत बढ़िया बल्लेबाजी। देखिए मैं कहा था कि संजय शेल्के के बाद अगर कोई एक मसीहा बनेगा तो कुणाल शेल्के। कुणाल शेल्के अभी 14 पे खेल रहे, संजय शेल्के 13 पे आउट हुए, 2 बल्लेबाज ने 27 बनाए। जो मुश्किल कंडीशन थी ना, मुश्किल घड़ी, तब कुणाल और संजय का बल्ला चला। ओपनर फेल हुए लेकिन जो मिडिल ऑर्डर थे ना उन्होंने अच्छी बैटिंग की। चिंचोली के हमारे बेहतरीन कॉमेडी आकाश शेल्के, उनका भी स्वागत है इस टीम के स्क्वाड में शामिल है। अच्छी बल्लेबाजी भी करते, प्रवीण गायकर भी अच्छी बल्लेबाजी करते, कमेंट्री भी अच्छे कर लेते। योगेश मडवी, आप क्रिकेट नहीं खेलते लेकिन योगेश मडवी भी अच्छा बल्लेबाज थे। चलिए योगेश मडवी शायद नवीन खरेदी बैल घेतलाय का, अभिनंदन योगेश मडवी। तो चलिए आखिरी गेंद स्पीडअप करना है भाई, फाइनल डे 44 पे 4, 1 ओवर बची है आपके लिए चिंचोली। मुझे लग रहा है कि 60 के नजदीक पहुंचेंगे आप। पॉप एक यॉकर, हल्की सी एज लगी है, बैकवर्ड स्क्वायर लेग के नजदीक है गेंद, मिड ऑन पर सिंगल मिलेगा। 4 ओवर का खेल समाप्त है, टीम का टोटल है 45, 4 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर के बाद मेहमान नवाजी की तरफ हम चलेंगे। आइए मौका देते डीजे को। तर इथे आगमन होत आहे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। आपला आम्ही राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालादादा धुमाल यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। आणि त्यांच्या समेत बालकृष्ण शेठ दाडावकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचंही राजा राणी क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही ते स्वागत करत आहोत। ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, सन्मानित ज्ञानेश्वर दादा पाटील माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचं इथे आगमन झालेलं आहे। चला फटाक्यांची आतषबाजी, मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांची इथे आतषबाजी केली जाणार आहे। सन्माननीय फटाक्यांची आतषबाजी इथे केली जात आहे। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या समेत आपण पाहतो सन्माननीय शशिकांत दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे आणि सन्माननीय सर्वेश पाटील आपले स्वागत आहे। ज्या क्षणाची सन्माननीय पीपी पाटील आपले गोरक्षदादा पाटील आपले आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत। अक्षय पाटील या सर्वांचं राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने स्वागत आहे। आखिरी ओवर मयूरेश पाटिल 45 लॉस ऑफ 4। ये बड़े स्ट्रोक चाहिए आखिरी ओवर में। अपील की है, डॉट गेंदे आ रही है, गेंदबाज को ज्यादा फर्क नहीं पड़ेगा अगर ये विकेट ना भी आए क्योंकि डॉट आ रही है, उन्हें डॉट गेंदे ज्यादा करनी है। 4 गेंद मात्र बची है और 60 के नजदीक पहुंचने का मौका है चिंचोली के पास। 15 4 गेंदों पे कैसे बनेंगे ये उनको सोचना पड़ेगा। चलिए मैंने पहले कहा था कि उन्हें विकेट नहीं चाहिए, डॉट गेंद चाहिए। अभी भी विकेट कीपर स्टंपिंग करने वाले थे, नहीं किया, डॉट गेंदे आ रही है और ये कुणाल डॉट गेंदे खा रहे। यहाँ पे जिस बल्लेबाज ने 2 छक्के मारे 15 पे खेल रहे, उनको खामोश किया है मयूरेश पाटिल ने। कितना बढ़िया गेंदबाज है, देखिए लगातार 3 गेंदे डॉट, लगातार 4 गेंदे डॉट। और ये देखिए भाई, जिस बल्लेबाज ने 2 छक्के मारे इस इनिंग में सबसे ज्यादा 15 बनाए, जिसके लिए तालियां बजी, अब उसके लिए खामोशी है। यही तो क्रिकेट है। मिस्टर कंसिस्टेंसी बनना आसान नहीं है। जैसे मैंने कहा, रजत मुंडे को कहते हैं मिस्टर कंसिस्टेंसी, लगातार फॉर्म देते वो। आकाश तारेकर होंगे, उस्मान पटेल, उसमें किरण पवार होंगे। देखिए बल्लेबाज को पूरा तोड़ दिया, पूरा तोड़ दिया। क्या कमाल का गेंदबाज है मयूरेश पाटिल। 5 गेंदे डॉट, मैडन ओवर के नजदीक जा रहे। बल्लेबाज का आत्मविश्वास पूरा चकनाचूर कर दिया। इसे कहते काम 25 गेंदबाज का। आखिरी गेंद है, बैटन ओवर होगी क्या आज, आइए देखते हैं। कुणाल शेल्के, एक भी बैटन ओवर अभी तक नहीं आई, चलिए पहले आ सकती है।
आ गई पहली, जोरदार ताली है इस गेंदबाज के लिए। मयूरेश पाटिल, आज इस नाम की चर्चा होगी। आखिरी गेंदबाज ने कहर बरसाया है, बहुत कमाल की गेंदबाजी। मयूरेश पाटिल को नहीं भूलेंगे, जिस कुणाल ने 2 छक्के मारे थे इनिंग में, 15 पे खेल रहे थे, उन्हें 6 गेंदें डॉट की। ये है थे बेस्ट गेंदबाज का अवार्ड जीतने वाला खिलाड़ी। चला तत्पूर्वी ते थँक्स पीपी अर्थात प्रवीण टेंबे वलप मनपूर्वक आपलं कौतुक करावं लागेल। अतिशय चांगल्या प्रकारे समालोचकांची भूमिका। तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे। या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालाशेठ धुमाल यांना मी आमंत्रित करत आहे। आपल्या शुभ हस्ते कामगार वर्गाचे दमदार नेतृत्व IGPL कंपनी युनियनचे जनरल सेक्रेटरी आदरणीय श्री BM सेठ पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल। या BM पाटील साहेब या आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे। BM पाटील साहेब कामगार IGPL कंपनीचे कामगार युनियन जनरल सेक्रेटरी या BM सेठ या BM पाटील साहेबांचा बघा बालादादा धुमाल यांचे मामा परिवार आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे की सातत्याने लाख लाख शिखरावरती कर्तृत्वाचे राज्य असते। स्वतःच्या जखमापासून कामगार क्षेत्रासाठी झगडण्याचं ज्यांचं स्वप्न असते असे एक दमदार व्यक्तिमत्व BM दादांचा सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर IGPL कंपनीचे युनियन अध्यक्ष सन्मान्य गणेश पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल। या गणेश दादा या सातत्याने कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणार एक व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने सातत्याने की संघर्षाचं नाव होतो, मनामनाचं ठाव होतो, कामगार वर्गाचं नेतृत्व होतो आणि कामगार वर्गासाठी जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिल येतो असे दमदार व्यक्तिमत्व। त्यानंतर सन्मान असेल अशोक निगुकर IGPL कंपनी युनियनचे लीडर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान राजाराणी क्रिकेट संघाचे आधारस्तंभ आदरणीय बालादादा धुमाल यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केलं जात आहे। मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहतोय सुमनांजली। स्वागत नसे हा तर हा एक जीवाला आणि आपल्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे। क्रिकेटचा हा दैदित्यमान सोहळा त्यानंतर वैभव शेठ भोईर यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल। प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर जे किताब दिले जातो आपण गौरव चिन्ह पाहतो। खऱ्या अर्थाने राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे की शतकांच्या यज्ञातून उठली एक केसरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुण उदय झाला। CM फाउंडेशनचे ते प्रेसिडेंट आहेत, मनपूर्वक आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करतो। चला यानंतर उर्वरित सर्व मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे। श्रीकांत पाटील यांच्या वतीने राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडल चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल शशिकांत दादा पाटील आपल्या परिवाराचं आम्ही राजाराणी क्रिकेट संघ आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालादादा धुमाल, त्यानंतर कुमार पाटील, आमचे सुनील आहे, सर्वेश्वर पाटील, प्रसाद पाटील त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपला आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। यापूर्वी आवाज प्रवीण टेंबे यांचा आपण ऐकलं, आता वळूया आमचे सौरव पाटील दैसर यांच्याकडे। थँक्यू सो मच डबल हिंद केसरी महागुरु सरांचा तुम्ही आवाज ऐकला। थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर, थँक्यू सो मच योगीजी बडवे सर। नमस्कार म्हणून तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025च्या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रीडा नगरीमध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। तुम्ही पाहता 46चं लक्ष, गेम ऑन लेफ्ट प्ले, पहिलाच बॉल तकदीर पाटील साठी पडल्यानंतर बॉल तुम्ही पाहता विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला, डॉट बॉल। कुणाल शिल्के बॉलिंग ट्रॅक मध्ये तुम्ही त्याला पाहता। पृथ्वीराज पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 3,000 रुपये।
पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर कुणाल शिर्केच्या वरती आक्रमण तकदीर पाटीलचा पहिला षटकार इथे सन्माननीय संजय गोंधले आणि विजय निगुकर यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने अतिथी देवो भव खऱ्या अर्थाने बघा षटकाराने स्वागत केलेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. पहिला बॉल डॉट आला त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर तकदीर पाटील कॅप्टन कुलच्या बॅटमधला षटकार 46 पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये 9.20 सरासरी प्रति षटकामध्ये ती गाठायची आहे. स्कायरा 11 शिडूम ब संघाला त्याची पोस्ट करते आकाश पाटील. जर तुम्ही मॅचला एन्जॉय करताय तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा धावपलकावरती 6 अकाउंट केलं स्वतःच संघाचं आणि 6 धावा स्कोरबोर्ड वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती तुम्ही पाहता. कुणाल शेळके पुन्हा एकदा सज्ज होईल त्याच्या समोर तकदीर पाटील. हा बॉल बॅटचा कडा लागला होता का? लागला असावा जरूर बॅटचा कडा. विकेट किपरच्या कडनं कॅच ड्रॉप झाली आहे. बॅटला बॉल स्पर्श होऊन विकेट किपर याच्याकडनं झाली आहे मिसफिल. झेल सोडला. कॅचेस विथ द मॅचेस क्रिकेटमध्ये एखादा झेल सोडला खूप महत्वाचा असतो आणि तो तकदीर पाटीलला जीवनदान दिला. धावा धावपलकावरती तुम्ही 6 पाहताय. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या. पुढचा बॉल मोठा खेळायचा प्रयत्न बॅटचा कडा विकेट किपर कडनं आता कोणती चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल विकेट पहिली. स्कायर 11 शीडोन बस संघाला 6 पहिला धक्का. टाकण्याचा कारनामा ज्यानं केलाय तो आता बॅटिंग साठी लेफ्ट हँडर तुम्ही पाहता. एकमेकांसमोर विकेट मिळेल का? आणि कॅचेसचा कॉल आणि इथे आणखीन एक विकेट. सेकंड विकेट टेकन डाऊन. दुसरा धक्का शून्याचा बोबला घेऊन माघारी आणि स्कायर 11 शिडून बस संघाला 6 दुसरा. माननीय विजयदादा निगुकर आणि संजय गोंधली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. क्रिकेटचा आनंद घेता त्यांना मात्र आमच्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स म्हटलं ना आई एकविरा संदेश शेळके यांची क्वालिटी विथ क्लॅरिटी यांचा दुग्ध शर्करा योग आणि त्यांच्या माध्यमातून बघा आमचे संजय दादा आहेत विजय दादा यांना सुद्धा पूर्णतः इथे फोकस करण्यात आलेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वाईट बॉल. अतिरिक्त धाव 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 7 या आकड्यावरती. मंथन पाटीलला तुम्ही पाहता तो बॅटिंग साठी 4थ्या क्रमांकावरती आला. 46चं लक्ष गाठायचं आहे. या मॅच मध्ये तुम्हाला गोलंदाजी कशा रीतीने होईल चिंचवली टीमच्या बाजूनं. फटका लाजवाब आहे. मिडल ऑफ दी बॅट मिड विकेटला क्लिअर करणारा प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा मंथन पाटीलचा शेवटच्या बॉलवरती आला हा षटकार.
शेवटच्या बॉलवरती षटकाराला कुणालच्या अगेन्स्ट 46 लक्ष पार करायचं आहे. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 13-2 सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना स्कायरा 11 शिवडून बत यांना फाईट करते. जय श्रीराम चिंचवली या दोन टीम मध्ये मॅच. सलग तत्परी इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांना एका कार्यक्रमासाठी तिथे बेलवर पोहोचणं गरजेचं आहे, त्यामुळे ते त्यांच्याकडे बेल अपुरी असणार आहे. दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. पनवेल पालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर दादा पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. सर्वेश शेठ पाटील यांचे ते मोठे बंधू आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे की एक उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना पनवेल महानगरपालिकेचे एक या नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं, त्या आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे बालादादा धुमाल यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. चला खेळ स्टार्ट. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू. चला खेळ स्टार्ट. 2 धावा पॅलेंटीच्या आम्ही ऍड केल्या. धाबा धावपलकावरती 15. जास्त बाउन्सर अधिक बाउन्सर लगेचच पंचाला व्हाईट बॉल इशारा केला. 1 बॉलचा कॉल देखील केला. 1 स्कोर धाबा धावपलकावरती तुम्ही 16 पाहता. 13 धाबा धावपलकावरती 2 धाव्याची पॅलेंटी होती चिंचवलीला आणि धाबा धावपलकावरती आता 16 तुम्ही पाहता. चला 2 मिनिटं आता मात्र पंच बघा शांती आपल्याला केलं. इथे 57 काकडी खेळ थांबवण्यात येईल. शशिकांत दादा पाटील या. शशिकांत दादा या आपला सन्मान इथे केला जाईल आणि त्यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य इथे प्राप्त झालेलं आहे. त्यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन बालाशेठ धुमाल आणि सर्वेशेठ पाटील यांच्या शुभास्ते सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आदरणीय श्री संजय गोंदले साहेब या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. संजय दादा या आपला यथोचित सन्मान बालादादा धुमाल आणि सर्वेश पाटील यांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. आमच्या संयोजन समितीच्या वतीने आम्हाला आयोजकांनी सांगितलेलं आहे की मान्यवर जे व्यासपीठावर आहेत ना त्यांना गावामध्ये एका कार्यक्रमासाठी बेलेवर पोहोचणं गरजेचं आहे, त्यामुळे सामना थांबवू नये इथे सन्मान केला जात आहे. त्यानंतर आदरणीय विजयदादा निगुकर यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून बालादादा धुमाल यांच्या शुभास्ते केले जाईल आणि गोरक्षनाथ दादा पाटील या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. हा खेळ स्टार्ट एक असेल त्याला. संतदादा भोईर आपण या आपला सन्मान केला जाईल. हरिभक्त परायण श्री कलवाम पाटील माऊली या आपला सन्मान इथे केला जाईल. चला मोतीराम दादा या आपण निश्चित स्वरूपात एकीकडे सामना स्टार्ट असेल. हा अक्षय दादा या. अक्षय पाटील बघा एकाचा सन्मान आपल्याला करता येणार नाहीये. ज्यांची नावं आम्ही अनाउन्समेंट केली त्यांनी समोर या. सर्वांचा सन्मान केला जाईल. हो टू कॉमेंट्री बॉक्स सौरभ पाटील. तानाजी दादांचा सन्मान इथे केला जाईल. या तानाजी गोंधली ज्यांच्या वतीने प्रत्येक सामनावीर जे गौरव चिन्ह त्याही पुरस्कृत केलेले आहेत. कैलाश गोंधली यांची अविस्मरणीय आठवण म्हणून या आपला सन्मान. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये बीट केलाय. या बॉलला बॅटर तुम्ही पाहता प्रथमेश पाटीलला लागोपाठचा दुसरा बॉल डॉट सलामीला आला. या ओव्हरमध्ये पहिल्यांदा तो स्ट्राईक केला. पिट्टूचा दुसरा षटक तुम्ही पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती हितेन शेलकेला 16 धावा. हितेन पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती 16 धावा धावफलकावरती. पिटूचा दुसरा षटक 3 फिल्डर तटीय सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल समोर ठेवण्यात आला. पडल्यानंतर बॉल हा डीप राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. या तानाजी दादा गोंधली यांचा यथोचित सन्मान केला जाईल. त्यानंतर बालकृष्ण दादा दाडावकर या. बालकृष्ण दादा आपला सन्मान केला जाईल. तानाजी दादा बघा त्यांनी सांगितलं की माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील आल्यानंतर खऱ्या अर्थाने सन्मान इथे केला जाणार आहे आणि तानाजी दादांचं कौतुक करावं लागेल. त्यांचे पिताश्री स्वर्गीय कैलाश गोंधली यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून सर्वच्या सर्व सामनावीर जे गौरव चिन्ह आहे त्यांनी पुरस्कृत केलेले आहे, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी.
फ्रंट फुटला आल्यावर कार्पेट गॅप मध्ये बॉल धक्काला वेगाला चेस खूप मोठी फिल्डर साठी बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार आला दमदार चौकार. सन्माननीय बालकृष्ण दादांचा सन्मान इथे केला जात आहे दाडावकर आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य प्राप्त झालं. त्यांचा मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ऑलरेडी कार्पेट बॉल तिथे चालला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे आकाश शिल्के एका सेक्शन मध्ये आला. चांगली फिल्डिंग मराठीचा एक गोड आवाज खऱ्या अर्थाला चिंचवलीचा आमचे बंधुतुल्य मित्र आकाश शिल्के ना तुम्ही पाहता आता फिल्डिंग करत असताना एक्स्ट्रा कव्हरला 1 स्कोर पुढे चाललाय. धाबाधाव फलकावरती 21. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात हितेन पाटीलनं. आणि शेवटचा बॉल मंथन पाटील साठी फटका बसला ज्याची शक्यता खूप लांब आहे. बॉल चालला डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार आला हा चौकार. अंकुश शिल्के आला तिसऱ्या षटकामध्ये. 18 बॉल 21 गरज. मॅच देखील बनू शकते डॉट बॉल. विकेट घ्यावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. फिल्डिंग करणार टीम जय श्रीराम चिंचवलीतला. त्याच्या समोर स्काय रायलेवन शिडोन ब टीम. अंकुश शिल्के पुन्हा एकदा सज्ज. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. तोपर्यंत सेकंडचा कॉल दिला आणि सेकंड रन पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रथमेश आणि तुम्ही पाहताय मंथन पाटील मध्ये. या स्पर्धेचा आधारस्तंभ तुम्ही पाहता मुख्य व्यासपीठावरती डबल हिंद केसरी महागुरु बालाशेठ धुमाळ साहेबांना तुम्ही पाहता. या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक. गेल्या वर्षी खऱ्या अर्थानं नाईट फॉर्मेट आपण पाहिला. या वर्षी देखील पुढच्या वर्षी 2026 फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा नाईटचा हंगाम येईल तुमच्या भेटीस. शफल झाला लाईन बॉल झाला लॉंग लेगला. पहिला टप्पा घेत सीमारेषा पार छुम अंतर चौकार. या चौकाराच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला 31 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. बॉल टू रन इक्वेशन. या मॅच मध्ये 15 बॉल 15 ची गरज. वाईट साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. चला चेक करू सुनील दादा. या वाईट साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. या आमचे तुम्ही पाहताय सुनील सर.
वाईट बॉल घोषित केला. 1 स्कोर पुढे चालला धावा फलकावरती 32 या आकड्यावरती. 16 बॉल आता 14 ची गरज आहे. पुढचा बॉल चालला बॉलच्या दिशेनं. फिल्डर धावतात. एक धाव केली, दुसरीचा प्रयत्न. हा ना दुसरी धाव धोक्यात ठरेल का? इथे गॅदर करताना विकेट किपरनं, जर इथे विकेट किपरनं तुम्ही पाहता गॅदर जर केला असता कदाचित रनआउटची विकेट आली असती. जर त्याला क्रिकेटला बंद करत सीमा पार थर्डमॅनला बीट करून चौकार. षटकातील पुढचा बॉल थांबलं, वेट केला, बॉल मागे चालला, फिल्डर धावतोय. चांगली फिल्डिंग तुम्ही पाहिली. थ्रो अँडर बॉक्स टाईपचा थ्रो पाहिला तुम्ही. खऱ्या अर्थानं गल्ली क्रिकेटनं केलेला हा प्रवास आज टेनिस बॉल ओरम क्रिकेटमध्ये राहिला आणि गल्ली क्रिकेटमध्ये अशाच प्रकारे थ्रो करायचो आणि ह्या थ्रोची आठवण देखील करून दिली फिल्डरनं आणि या धावा मिळाल्या. 2-2 स्कोर पुढे चालला. 40 धावा धावफलकावरती. विजयासाठी 6 धावेची गरज. MS धोनी स्टाईल मॅच फिनिश करेल का? मंथन पाटील वल्लभ टीम टॉस साठी या. फटका चांगला लोली कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेला फाईन लेगला बीट करून सीमा पार आलाय चौकार. चौकारना स्कोर 44. वल्लभ टीमचे कॅप्टन उपस्थित राहा या मन टॉस साठी लगेचच या. करून सौरव आई एकविरा साऊंड सिस्टीम चिंद्रन यांचं सुद्धा खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून त्यांचं योगदान प्राप्त झालेलं आहे. चिंचवली क्रिकेट संघ आपण पाहतो, श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली शतक्षण करत असताना मैदानामध्ये आमचे समालोचक मित्र आकाश शेलक्यांना पाहतो. त्यानंतर अंकुश शेलके आहेत, उमेश पाटील नाईट स्पर्धेचे हे ऑर्गनायझर आहेत आणि लवकरच चिंचवली गावच्या नगरीत नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. 2 ची गरज आहे. शर्लापासून थोडा दूर ठेवला. व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर इज लेवल. 1 ची गरज विजयासाठी. 12 बॉल 1. कॅप्टन उपस्थित आहे रामन इथे या. वेलकम, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. त्याच्या नावाने आज संघ खऱ्या अर्थानं खेळत असो या परिसरामध्ये. अशा रीतीने सामना तुम्ही इथे पाहता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सामना जिंकला स्कायरा 11 शिडून ब संघानं. खूप खूप अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॉलिंग करताना डेटो स्लोगवर आणि खऱ्या अर्थाने हाणामारी होत असतं आणि या स्पर्धेचा पहिला मेडनवर एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूयात. दुसरं मेडनवर आणि ते मयुरेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्स. सामन्याचा सामनावीर मयुरेश पाटील आता